अदर टाइमला. सो एकच मिनिट हा. सो काही एक क्वेश्चन आहे, बघू शकता तुम्ही. हा, इम्पोर्ट मॉड्यूल लर्निंग फॅसिलिटी नावाचं मॉड्यूल तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे आणि त्याला रिनेम करायचं आहे LF नावाने, लर्निंग फॅसिलिटेटर LF. ओके, तर मग खालचा कुठला सिंटॅक्स आहे की जो ते आपलं काम करेल? श्रुती सेइंग 3. ठीक, अजून बाकीचे? कोमल आता जॉईन झाली. ओके कोमल. इम्पोर्ट हा मॉड्यूल इम्पोर्ट करायचं लर्निंग फॅसिलिटी आहे आणि त्याला रिनेम करायचं LF नावाने. आता हा बोलणार. थर्ड. ओके ओके चालेल. सो एव्हरीवन इज सेइंग थर्ड अँड इट इज करेक्ट. ओके, आपल्याला एक लर्निंग फॅसिलिटी नावाचं मॉड्यूल इम्पोर्ट करायचं आहे, परंतु ते एका फोल्डरमध्ये, त्या फोल्डरचं नाव टी असं आहे. बरं, हे सगळं झाल्यावर त्याला पुन्हा रिनेम पण करायचं आपल्याला LF नावाने. ओके, टी फोल्डर मधलं लर्निंग फॅसिलिटी नावाचं मॉड्यूल आपल्याला इम्पोर्ट करायचं. श्रुती सेइंग 4. Ganesh is saying 4. समाधान. कोमल पण 4 म्हणते. ठीक आहे, चलेगा. लेट्स चेक. ये क्या हो गया? 4 is not correct. 1. Oops. अब आता 2च उरले. आता तरी एका तुक्का मारा. आता 3 आहे. अरे बाप, मजा आ रहा है. ठीक आहे, इट इज 2. हा, तर बघा आता सगळ्यातला फरक सांगतो. पहिलं तर इम्पोर्ट लर्निंग फॅसिलिटी डॉट टी याला काही लॉजिकच नाही. हा, त्यानंतर ऑब्लिक हे लॉजिक करेक्ट होतं. तिसरा जर ऑप्शन सांगितला असता तुम्ही तर ऍक्सेप्टेबल होता, परंतु त्याचं खरं आहे का टी हे फोल्डर, डॉट म्हणजे त्याच्या आतमध्ये लर्निंग फॅसिलिटी नावाचं मॉड्यूल. ठीक आहे, बरं. पहिल्यांदा आपल्याला एक आन्सर हे आलं होतं 4 नंबरचा. ओके, ज्यामध्ये फ्रॉम टी इम्पोर्ट लर्निंग फॅसिलिटी ॲज LF असं होतं. याचा अर्थ असा होतो का टी नावाचं मॉड्यूल आहे, फोल्डर नाही. ठीक आहे, सो टी नावाच्या मॉड्यूल मधून तुम्ही लर्निंग फॅसिलिटी नावाचं मॉड्यूल इन्सर्ट करताय, लर्निंग फॅसिलिटी नावाचं फंक्शन इन्सर्ट करताय. ठीक आहे, मिनिंग समजून घ्या बरं का, मी थोडंसं गल्लत केली. पुन्हा एकदा सांगतो. हा, चौथ्या लाईन मध्ये फ्रॉम टी असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमचं म्हणणं असं आहे का टी नावाचं मॉड्यूल आहे ना की फोल्डर. ठीक आहे, बरं ठीक आहे, मॉड्यूल तर मॉड्यूल. इम्पोर्ट केल्यावर लर्निंग फॅसिलिटी हे फंक्शनचं नाव सांगताय तुम्ही की तुमचं म्हणणं हे फंक्शन आहे. ऍक्च्युली लर्निंग फॅसिलिटी हे मॉड्यूल आहे आपलं, टी हे फोल्डर आहे आणि त्याला फक्त रिनेम. मग आपल्याला हे वापरायचं, इम्पोर्ट टी डॉट लर्निंग फॅसिलिटी ॲज LF. आय थिंक वी गॉट क्लिअरली. डाऊट आहे कोणाला? हँड रेज करू शकता. चॅटिंग बॉक्स मध्ये हँड रेज नाही होता ना. ठीक, नो डाऊट. येस, थँक्स. 75th क्वेश्चन. केअरफुल लक्ष द्या. आपल्याला फंक्शन पी रन करायचंय. खाली एक जे मॉड्यूल दिलेलं आहे ना आपल्याला, त्याच्यातलं पी नावाचं एक फंक्शन आहे, ते आपल्याला रन करायचंय. तरी ते जसं आपण मागच्या मध्ये बघितलं होतं का टी डॉट लर्निंग फॅसिलिटी आपण इम्पोर्ट केलं होतं, तर यातलं आपल्याला करेक्ट सांगायचंय की पी फंक्शन रन करायला काय वापरू. नन ऑफ द अबव. गणेश इज सेइंग 1. आता आजचे जे क्वेश्चन चुकतील ना याचं बिलकुल टेन्शन नका घेऊ बरं का. आज हे प्रॅक्टिस साठीच असे बनवले थोडेसे कॉम्प्लिकेटेड. तर आज तुम्हाला ही क्लॅरिटी येणार की मॉड्यूल्स, फंक्शन्स आणि फोल्डर या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
तो गणेश इज सेइंग 1. सगळ्यांनी सांगा. श्रुती यू नॉट आन्सर, यू आर नॉट आन्सर. कोमल, कविता, अरे कविता पण इथं. कविता 4 म्हणणं आहे तिचं. ठीक आहे. बाकीचे श्रुती इज सेइंग 1. ठीक आहे. कोमल कुठे गेली? माइक ऑन करून आन्सर करू शकते कोमल. हा ठीक आहे. श्रुती इज सेइंग 1. सो सगळ्यात सुरुवातीला तर आपण 4 ऑप्शन कडे जाऊयात. ओप्स. ठीक आहे. देन 1 असा आन्सर आला होता. अरे बापरे. सेकंड. क्या बात आहे. सो हे एक लॉजिक समजून घ्या. इम्पोर्ट एखादं मॉड्यूल, फोल्डर, व्हॉट एव्हर, ते जसं दिलेलं आहे तसंच्या तसं खाली टाईप करून त्यातलं फंक्शन कॉल केलं जात असतं. कितीही सब फोल्डर असते तरी आपल्याला तसंच लिहावं लागलं असतं. असं पण नेसेसरी नाहीये का नुसतं टी फोल्डर आहे त्यात मॉड्यूल आहे. असं असू शकेल का टी फोल्डर, त्याच्यात पुन्हा 2-4 फोल्डर, त्याच्यात पुन्हा फोल्डर, आणि मग लर्निंग फॅसिलिटी. जेवढे सब फोल्डर्स असतील तेवढे सगळे इथे लिहिले जातील. पुन्हा मॉड्यूलचंही नाव लिहिलं जाईल. मग पी फंक्शन कॉल होईल. ओके. सो द करेक्ट आन्सर इज 2. डाऊट असेल तर लगेच माइक ऑन करा किंवा चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. चला पुढचा. रन फंक्शन पी फ्रॉम फॉलोइंग इम्पोर्टेड मॉड्यूल. खाली जे दिलेलं आहे ना आता, तर इम्पोर्ट टी डॉट लर्निंग फॅसिलिटी ॲज इफ. इथे रिनेम केलेलं आहे बरं का. तर मग आता याच्यातलं पी हे फंक्शन साठी सांगा काय करू. श्रुती सेइंग सेकंड. गणेश इन्सिस्टिंग फॉर 1. बाकी कविताचं म्हणणं पण 1 आहे. समाधानचं 4 आहे. ठीक आहे. नन ऑफ द अबव. बरं ठीक आहे. तर याचा आन्सर नन ऑफ द अबव करून पाहू. ओ नो. 2 करून पाहू. ओ नो. इट इज 1. रिनेमची हीच मजा आहे. रिनेम केल्यानंतर त्या पाथमध्ये कितीही लेंथ असू द्या, त्या अगदी त्या 2 अक्षरांमध्ये रूपांतरित होणार. तर मग LFP अँड इट्स डन. की आपण त्या आधीचं जे एवढं लिहित होतं ना, टी डॉट लर्निंग फॅसिलिटी, लिहिण्याची गरज नाही. रिनेम झालं. सो वेलकम रोहित. 77 क्वेश्चन आहे. रोहित, दिस इज द क्वेश्चन. आपल्याला एक मॉड्यूल आहे झेड नावाचं. ओके, वी हॅव ए मॉड्यूल झेड. ह्या मॉड्यूलमध्ये 2 फंक्शन्स आहेत, ए आणि बी. अजून असे भरपूर असतील. त्यातले ए आणि बी हे इम्पोर्ट करायचे आहेत. We want to import A and B from module Z. Tell, what is the answer? So 2 असं म्हणणं आहे. सगळ्यांनी सांगत चला पट. सो इट इज करेक्ट. त्यात इथे अँड आणि हे अँड रॉंग आहे. फ्रॉम झेड इम्पोर्ट ए कॉमा बी. तर 2 दिले त्याचा अर्थ 3ही लिहिले जाऊ शकतील, 4ही लिहिले जाऊ शकतील. सो झेड इज अ मॉड्यूल. आता इथे झेड इज अ मॉड्यूल इन द सेन्स तिथे एखादी फाईल असलीच पाहिजे झेड डॉट पी वाय नावाची, झेड डॉट पाय. त्याच्या आतमध्ये DEF A, DEF B आणि त्याच्या डेफिनेशन्स. क्वेश्चन. आपल्याला एक फंक्शन रन करायचंय. ओके, हे जे आता खाली दिलेलं आहे ना, फ्रॉम झेड इम्पोर्ट ए बी, त्यातलं बी फंक्शन रन करा. सांगा, सगळ्यांनी सांगा आन्सर. समाधानचं म्हणणं 2 आहे. गणेश इज म्हणणं 1 आहे. समाधानने Sir, 1 1. आन्सर रेक्टिफाय केलं. यस 1. रोहित इज सेइंग 1. श्रुती इज सेइंग 1. कविता इज सेइंग 1. व्हेरी गुड. अरे अरे ही मिस्टेक झालेली आहे क्वेश्चन मध्ये. सो इट इज मिस्टेकफुल क्वेश्चन. याचं करेक्ट आन्सर एच आहे, एकच आहे.
अरे करेक्ट रे, तुम्ही वन कसं काय सांगितलं रे, मला चुकवलं तुम्ही. बरोबर ना, इथे इम्पोर्ट हे केल्यानंतर गरज नाही पडत. अरे रे 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 रे, लुटा दी मेरी इज्जत. जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता, ओके, आणि त्यातलं स्पेसिफिक फंक्शनचं नाव सांगता ना, तर पुन्हा तुम्हाला मॉड्यूल लिहिण्याची गरज नाहीये. करेक्ट आन्सर याचं बी. ठीक आहे, नॉट वन. तुम्हाला करून दाखवतो मी. हा, बघा आता दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन, धनतेरस, वसुबारस ते अजून आहेच आपलं. मग इथे वरती सिम्पली इथे इम्पोर्ट करतो. त्याच्यासाठी इथे फ्रॉम दिवाळी. फ्रॉम इज इम्पॉर्टंट. आपण नुसतं इम्पोर्ट नव्हतं लिहिलेलं. फ्रॉम फ्रॉम दिवाळी इम्पोर्ट. इम्पोर्ट व्हॉट? इम्पोर्ट ए कॉमा बी. आणि आता मला फक्त लक्ष्मीपूजन लिहायचं शिल्लक राहील. ऑटोमॅटिकली मला त्या मॉड्यूलचं नाव लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्पेसिफिक सांगितलं की मला हे फंक्शन इम्पोर्ट करायचं आणि मग तुम्हाला ते भेटलं. नो नीड, त्याची शेंडी असण्याची गरज नाही आहे ना. हे बाकीच्या गोष्टी इथे रेडी आहेत, त्याच्यामुळे गडबड झाली. हा, दिसू शकेल हॅपी लक्ष्मीपूजन. द करेक्ट आन्सर इज दिस. बी केअरफुल. जेव्हा तुम्ही स्पेसिफिक फंक्शन सांगताय की झेड मॉड्यूल मधलं ए आणि बी, त्यावेळेस पुन्हा झेड लिहिण्याची गरज नाही, इट्स पी. ओके. 79 क्वेश्चन नंबर. डाऊट असला लगेच थांबवून विचारून घ्यायचा. इम्पोर्ट मॉड्यूल डेट अँड टाइम हँडलिंग फॉर हँडलिंग, नाही, इम्पोर्ट मॉड्यूल फॉर डेट अँड टाइम हँडलिंग. डेट अँड टाइम हँडल करण्यासाठीचं मॉड्यूल इम्पोर्ट करायचं आहे. बताओ जल्दी. तो सगळ्यांनी सांगा पटपट पटपट. सर 2 आणि 3, हा सॉरी 4 नंबर असेल सर, त्यांचं ऑप्शन 4. 4 म्हणणं आहे. रोहितचा होता ना आवाज का समाधान? नाही, खोमने, हा समाधानचं. ओके, yes, Rohit is saying 4, Shruti is saying 2. So let's check for 2. Oops. Let's check for 3. Let's check for 4. Correct. बिकॉज इम्पोर्ट डेट टाइम ठीक आहे, इम्पोर्ट डेट टाइम रिनेम करणं पण ठीक आहे है ना. इथे तुम्ही काही जरी नाव दिलं असतं तर करेक्ट चाललं असतं ते. सो बोथ 2 ऑप्शन्स आर करेक्ट, की तुम्ही नुसतं डेटा इम्पोर्ट करू शकता आणि हे पण 2 and 3. गुड, गुड वन. करो रीड क्वेश्चन. राईट डाऊन ए फंक्शन. एक फंक्शन लिहायचं आहे टू शो करंट डेट टाइम आफ्टर इम्पोर्ट डेट टाइम. डेट टाइम इम्पोर्ट केल्यानंतर चालू वेळ दाखवण्यासाठीचं फंक्शन सांगा. Samadhan is saying 1. Good. Shruti is saying 1. Magnetic network is not answering. ठीक है. So Rohit Ranaur is saying, Ganesh is saying 2. Okay. Let's check 1. So याचा करेक्ट आन्सर 1 आहे. हा, तर ॲक्च्युली डेट टाइम हा मॉड्यूल झाला. त्या मॉड्यूल मधलं एक ऑब्जेक्ट आपण एक्झिक्यूट करायच्या विचारात आहे आणि त्यातलं हा एक फंक्शन. सो थोडंसं लेंदी आहे पण हेच आहे. ओके. डेट टाइम आणि नाव. नेक्स्ट. Write down function to show the full day in words. अक्षरांमध्ये पूर्ण पूर्ण दिवस तुम्हाला दिसला पाहिजे. जसं आता संडे असेल तर संडे. समाधानी सेइंग 1. बाकीचे श्रुती
आन्सर क्विकली. थांबून गेली सगळी. गणेश पेंडिंग आहे. श्री ठोंबरे पण कनेक्ट झाला होता, तो पण आन्सर नाही करत आहे. तुक्का तर मारा. ठीक आहे. सो आता याच्याबद्दल एक सांगून ठेवतो हा. ए मिंट फॉर शोईंग कम्प्लीट डे. मोठ्या लिपीतला ए. छोट्या लिपीतला ए शॉर्ट डे. मंथ दाखवायला बी असतो. शॉर्टकट मंथ दाखवायला छोटा बी आहे. मोठा मंथ दाखवायला मोठा बी आहे. याचं करेक्ट आन्सर इज. बरं, आता फंक्शन काय आहे ते पहा. एक्स मध्ये आपण करंट डेट टाइम इम्पोर्ट केलेली आहे. एक्स मध्ये याच्यातलं जो पूर्णच्या पूर्ण वेळ दिवस असेल त्याला आपण फॉर्मॅट करणार. मग इथे त्याच्यासाठी एक फंक्शन आहे. str म्हणजे स्ट्रिंग, एफ म्हणजे फॉर्मॅटेड आणि टाइम. ओके. सो फॉर्मॅटेड टाइम आणि त्यात तुम्ही हे पॅरामीटर पास करत आहात. मग %a लिहिलं त्याचा अर्थ होतो की तुम्ही त्याला सांगत आहात की पूर्ण दिवसासाठीच घे. आता ह्या एचा सर आपण A to Z पर्यंत काही पण घेतलं तर काही ना काही प्रिंट होईल का? सर आवाज नाही येते. हॅलो, येतोय आवाज? हा आता येतोय सर. ओके. इतक्या वेळ आवाजच येत नव्हता माझा. नाही नाही. अरे बाप, मग मी किती बडबड केली. अरे बाप. हे बरं आहे आता. हा, एकाने तर सांगायचं ना रे. अशी शांत शांत बॅच कोण घेत असतं का? सत्कर पोळी गेली माझी. म्हणजे सर 2च मिनिट झाले आवाज जाऊन. आधी येत होता ना? हो येत होता. हा. क्वेश्चन जोपर्यंत विचारले तोपर्यंत आवाज येत होता. हो का? हा हा, बरं. तरी म्हणलं असं कसं काय. ठीक आहे, तिथेच थांबतो. माझा माईक बंद करणार कोणतरी याच्यात सामील झालेलं आहे. हॅलो. हॅलो. हा सर, मी काय म्हणायचं, हा ते हा. A to Z पर्यंत आपण काही पण घेतलं तर काही ना काही प्रिंट होईल का? हो, येस येस येस. काही ना काहीतरी आहे. चांगलं लॉजिक आहे. तेच हसत होतो मी मग. आहे ना. तर त्यातले बरेचसे नाही आहेत, पण जवळपास आपण त्या दिवशी बघितली ना, खूप मोठी लिस्ट होती ती. हो हो. हा, काही ना काहीतरी सापडणारच त्याचं. ओके. हा. Okay. So next question is write down function to show the short day in words after import date time. Short days फॉर्मॅट कुठला राहील आता? 2. सो दोन येस. एक फंक्शन सांगा ज्याने आपण फाईल लिहू शकतो. राईट डाऊन ए फंक्शन, सॉरी लिहू शकतो म्हणलं मी, चुकला. राईट डाऊन ए फंक्शन क्रिएट फाईल, बनवण्यासाठी, फाईल बनवण्यासाठीचं फंक्शन. Shruti is saying 4. Samadhan is saying 1. ऑप्शन नंबर 4 सर. 1 ऑप्शन and 4. 3 years. ओके, येस. सो लेट मी चेक. आवाज आता ना. हा, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. सो फर्स्ट पण करेक्ट आहे आणि हे हो पण सर. करेक्ट आहे. ठीक आहे. आर फॉर रीडिंग. सो दिस इज क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग विल शो अन एरर नाव आफ्टर प्रिव्हियस क्वेश्चन एक्झिक्युशन. मागचा जो प्रश्न दिलेला आहे त्यातला आपण कोणतं तरी एक फंक्शन एक्झिक्यूट केला. हे एक्झिक्यूट केल्यानंतर खालीलपैकी कोणती लाईन एरर दाखवेल?
कोमल थोडी लेट जॉईन झाली ना, तिला सांगून ठेवतो हा, का इथे आपण मागच्या प्रश्नामध्ये 1 and 3 एक करेक्ट आन्सर होता, की फाईल क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे एफ इज इक्वल्स टू ओपन डबल कोटमध्ये फाईल पुन्हा डबल कोटमध्ये डब्ल्यू. ओके, हे आपण यूज केला. त्यानंतर एफ इज इक्वल्स टू ओपन, नवीन फाईल तयार होते आपली, आणि एक्स हा ॲट्रिब्यूट आपण त्याच्यात पास केला. हे दोन्ही लाईन्स आपल्या करेक्ट आहेत. या एक्झिक्यूट झाल्यानंतर याच्यापैकी कुठली पण, ह्याच्यापैकी आता आपण पुन्हा रन करायच्या विचारात आहे काही ना काहीतरी. मग रन करताना जर मी हे रन केलं, हे केलं, हे केलं, हे केलं, तर या चौघांपैकी एक लाईन एरर देणार आहे कुठली तरी. आता कोणती लाईन एरर देईन ते सांगा. वन लाईन. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 असं म्हणणं आहे. ठीक आहे, अजून बाकीचे सगळ्यांनी आन्सर सांगा, मी क्लिक करतो. श्रुतीचं म्हणणं 2 आहे. मॅग्नेटिक करिअर काहीतरी सांगा. कविता आन्सर लवकर. सेकंड. हाँ किती? सेकंड. सेकंड. ओके चलेगा. Rohit is again saying second. Okay, so let's check first Samadhan's answer. Samadhan is saying 4. So you know, second. Oh, third is correct. बरं, आता हे काय आहे, तर यातल्या मागच्या लाईनमध्ये डब्ल्यू आणि एक्स ह्या दोघं ॲट्रिब्यूट फाईल क्रिएटसाठी वापरले जातील. दोन्हीपैकी कोणते तरी एक जर वापरलं तर फाईल तयार झाली. तयार झाल्यानंतर तुम्ही पुन्हा जर डब्ल्यू म्हणला, ओके, तर काय होईल, तो ती आहे फाईल ओव्हरराईट करेल पण एरर नाही दाखवणार. पण जर तुम्ही एफ इज इक्वल्स टू ओपन फाईल टी एक्स ही जर लाईन पुन्हा रन करशाल तर आता तो एरर दाखवेल, कारण तुमची अगोदर ही फाईल तयारच आहे तिथे, आणि तयार ठिकाणी जर पुन्हा तयार करायला सांगत असाल तर तो एरर दाखवेल. आणि हे बेसिकली फाईल हँडलिंगमध्ये बऱ्याच वेळेस गरजेचं याच्यासाठी असतं की एखादा अकाउंट क्रिएट झालं आहे आणि तुम्ही पुन्हा पुन्हा ते तयार करताय, आणि पुन्हा पुन्हा जर ते ओव्हरराईट होत असेल तर डेटा लॉस व्हायचे खूप चान्सेस असतात. मग एक्स मेथड आपल्याला प्रॉपरली हेल्प करेल तिथे, की पुन्हा रिक्रिएशन त्या अकाउंटचं म्हणा किंवा कशाचंच होऊ देणार नाही. सो थर्ड इज करेक्ट. हे डाऊट कोणाला? नो सर. येस. राईट डाऊन हॅपी प्रोग्रेस इन फाईल टी फाईल डॉट टी मध्ये आपल्याला हॅपी प्रोग्रेस असं लिहायचं आहे. Which is the correct line? First. Kavita is saying 2, Samadhan insisting for 2, Rohit 2, Shruti 1. कोमल, त्याच्यानंतर अजून मॅग्नेटिक करिअर नेटवर्क आन्सर नाही करत आहे. ओके, सो लेट्स श्री, तू पण करे, आन्सर नाही करत. श्रीनाथ तर 2 ना. तर आपण फाईल अगोदर ओपन केली इथे कोणत्या तरी एका लाईन मधून, ह्या किंवा ह्या, ओके, किंवा ह्या तिघांपैकी कोणती पण लाईन चालते त्याला. सो बोथ थ्री लाईन्स आर करेक्ट. तयार केल्यानंतर त्याच्यात डेटा लिहिण्यासाठी फक्त ही मेथड लागेल आपल्याला, एफ डॉट राईट, कारण त्या एफ मध्ये ऑलरेडी फाईल टीएक्सटीचा सगळा मजकूर सेट आहे. एफ डॉट राईट ब्रॅकेट डबल कोट हॅपी प्रोग्रेस फाईल मध्ये गेला म्हणून समजायचं टेक्स्ट. ओके, नेक्स्ट ओपन फाईल इन रीड मोड. फाईल रीड मोड मध्ये ओपन करा आता, त्यासाठीचं सिंटॅक्स. श्रुती आणि श्रीनाथ आणि सगळेजण 2 2 2 असं म्हणतात. ओके, दिस टाइम व्हेरी गुड. इट इज ओपन. सो गुड, सो गुड, सो गुड.
रीड द फाईल अँड शो द आउटपुट. रीड करा आणि आउटपुट शो करा. गुड. समाधान 3, रोहित 4, श्रुती 4. कोमल पण 4 म्हणते. इथे आपला आर्ग्युमेंट होऊ शकतं यार सगळ्यांचाच. हा क्वेश्चन असा आहे, रीड दी फाईल. ओके, म्हणजे थोडक्यात कंप्लीट फाईल असं म्हणणं आहे. आणि लेट चेक द 4. ओप्स. लेट चेक द 3. करेक्ट. समाधान मुलांचं बरोबर आलं. रोहितचं चुकलं वाटतं. प्रिंट एफ डॉट रीड याने पूर्ण फाईल रीड होणार आणि विशेष म्हणजे फॉर्मॅटेड पद्धतीमध्ये रीड होणार. कॉलम्समध्ये स्पेस असतील किंवा रोजमध्ये स्पेस असतील, सगळे स्पेस तो कन्सिडर करेल आणि प्रॉपरली तुम्हाला आउटपुट दाखवून देणार आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. आता सांगा, रीड सिंगल लाईन ऑफ ए फाईल. एकच ओळ वाचा फक्त लाईनची, फाईलची. क्वेश्चन नाही समजला सर. आपण फाईल आता रीड केली होती ना आपण, जस्ट फाईल. हा. त्यातली आपल्याला फक्त एक सिंगल लाईन रीड करायची. एक सिंगल लाईन फाईल ओपन केलेली आहे, त्यातली एक सिंगल लाईन. आता ऑप्शन नंबर 4. करेक्ट. ऑप्शन नंबर 4. ओके, इथून जसं पूर्ण रीड झाली, इथे एक लाईन रीड होते. ओके, लाईन मेन्शन. ते पण करेक्ट आहे. नंबर. आता यात खूप सारे ऑप्शन्स असे पण आहेत की जसं प्रिंट एफ डॉट रीड मध्ये तुम्ही हे आपण रीड केला. ओके, इथे आपण अजून काहीतरी खूप काहीतरी लिहिलं. कंट्रोल एस केला, पुन्हा एकदा चिकट 10 करूयात. सगळा डेटा आपल्याला दिसत आहे. इथे रीडच्या आतमध्ये आपण इथे 10 असं लिहूयात. मला दिसेल की फक्त 10 लेटर्स रीड झालेत. इथे 10 कोलन असं देऊ. हे नसतं. ठीक आहे, हे नाहीच आहे. पुढे लाईन 5 दाखवलं. हॅलो. सर काहीच नाही दिलं तो. कोणता टाईप? नाही, तिथे नंबर नाही दिला आपण तो. नंबर नाही दिला तर एक लाईनच दिसते. नंबर नाही दिला तर एक लाईनच दिसते. बरोबर आहे. आपल्याला बॅक टू बॅक प्रिंटच करावं लागणार आहे. 1 बाय 1 आपल्याला ते दिसत जाणार. ओके, सो रीड लाईन म्हणजे असं आहे ना की इंटरनली तो एक पॉइंटर तिथे ऍड करतोय की आता रीड करून झालेलं आहे आणि एका विशिष्ट पॉइंटला तो थांबणार आणि नेक्स्ट टाइम जेव्हा रीड लाईन करू तेव्हा पुढची लाईन आपल्याला तो आपल्याला शो करतोय, म्हणजे रीड करून शो करतोय. सो आज पुन्हा एकदा आपल्याला फाईल हँडलिंगची देन जे मागचं आतापर्यंत झाले त्याची प्रॅक्टिस करायची आहे. डे आफ्टर टुमॉरो, सोमवारी आपली बॅच शार्प 6 वाजता राहील. 6 वाजता अडचण नाही कोणाला? नाही सर. यस, तो 6 बजे हमारी बैच रहेगी. 6 ते मला थोडासा कमी वेळ राहील पण कारण पुढे ना ऑफलाईनला 2-3 बॅचेस येऊन बसतात. सो काही प्रॉब्लेम नाही सर. 6 to 6:45 किंवा 6:30 पर्यंत आपली बॅच शार्प चालेल. ओके सर. ओके, हां चलेगा. तर त्या दिवशी तरी एकदा कन्फर्मेशन सांगू की एक्झॅक्टली कितीला राहील. तर मोस्टली आता 6 म्हणलो ना
तर 5:45 ला आपल्याला कनेक्ट व्हायचंय. ओके सर. म्हणजे हा पावणे 6 ला कनेक्ट होणार आपण आणि मग नंतर 6 ते 6:30 आपलं कोर टीचिंग राहील. चलेगा. सो काही डाउट्स असतील तर विचारा. नो डाउट्स. व्हेरी व्हेरी क्लेवर बॅच. चालेल. सो मी क्लोज करतोय. थँक्यू.